बॅक युअर यूट्यूब चॅनल. आज लई दिवसाच्या बाद ब्लॉग सुरू केलेला आहे आणि लग्नाच्या बादच आत्ता आहे पहिला ब्लॉग आहे लॉंग. तर असं ब्लॉग मी का दाखवायचं म्हणलं तर आता आज तुम्हाला आमचं घर दाखवू म्हणलं नवीनवालं. चला मग तुम्हाला दाखवतो. इकडून असं जायचं, इकडं आहे आपलं घर. घरामागं नाही, मला माहीतच आहे. लॉंग शॉर्ट ब्लॉग मी पाहिलं तसं हे आपलं घर थोडं बहुत कंप्लीट झालेलं 50%. हे आपलं घर, हे आहे आपलं पोर्च. आपलं पोर्च का छोटासाच बनवला, काही मोठा नाही बनवला. हा आहे आपला हॉल, मोठा आहे हॉल. जी कसं जागा झाली पाहिजे म्हणून इकडं लावलेली आपण खिडकी. म्हणजे कसं इकडून आता तिकडून लावली अशी पूर्ण डस्ट याचे चान्सेस आहे. म्हणजे इकडून बंड्या गिन का जाते ना, बकऱ्या येते त्याच्यानं मग डस्ट येते म्हणलं, म्हणून काही लावला नाही. इकडूनच लावली खिडकी, इकडून नाही लावलेली आहे ना. असं पेस ठेवलेले खुलं, हे ओपन किचन टाईप. जेव्हा तिकडं आपण महाराजा गिन गॅस वाटा पण मस्त व्ह्यू आपण तिकडे बनवू येतो. मस्त ग्रेनाईटची फ्रेम गिन लावू म्हणलं तर चांगला दिसते थोडं. हे भांडी गिंदवाले पानं आहे बनव, सॉरी येतं भांडी गिंदवाले नाही का, गंज हे गंज येते नाही का, सामान धुवाले हा पीस बनवलेला आहे. इकडं खिडकी, इथं गॅस वाटा राहीन असं एल शेपमध्ये. आणि तिकडं गल्ली आहे म्हणून तिकडं काही खिडकी नाही लावली, इकडंच लावली पोर्च मनीस लावून घ्या म्हणलं. आणि एवढा आहे आपल्या किचनचा पेस, होऊन जाते भरपूर आहे. इकडं की ना अशी आलमारी आहे. आणि इथं बडी आपण ग्रेनाईटची फ्रेम गिन बनवू म्हणलं, अशी दरवाजा लावण्यापेक्षा. आणि होऊन जाते म्हणलं. इकडं आपलं वापरायला आपलं जागा होऊन जाते. हे गिन एवढं भरपूर आहे आपलं घर, लहानसं छोटंसं. कसं वाटलं नक्कीच सांगा. स्लॅब पण टाकणं झालेलं आहे. तर मस्त फ्रेम पेस आहे ठेवलेला आहे. इकडं पण असा पेस वापरासाठी ठेवलेला आहे. हे आहे दरवाजाची महाराजा फ्रेम लावली आहे, साधी सिंपल. आणि हे आहे आपलं संडास बाथरूम. त्याचा लगीच्या बाहेर निघून आहे, तिथून असा जिना येणार येतवरी. आणि त्या जिना येथून म्हणजे वर जाण्यासाठी इथं जो पायऱ्या लावायच्याच पायऱ्या. म्हणजे आता प्लास्टरसाठी पैसे नाही म्हणून प्लास्टर करायच्याच वेळी मिस्त्री लावून. हे बाथरूम आत्ता सेंटरिंग टोकलेले 8 दिवस झाले. आता उद्या परवा काढल. हे बाथरूम आहे, हे टॉयलेट आहे. हे स्लॅब पूर्णच टाकलेलं. म्हणजे इथं गेट राहीन असं छोटंसं इकडे आले. आणि तिथं पण गेट राहीन तिकडून. नाही कसं आपल्या याले रस्ता आहेच, पण कसं इकडून आले आपल्याला मोठी जागा हवा म्हणले याला इकडं, म्हणजे इकडं पेस ठेवलेलं आहे. इकडं कसं आपलं असं अशिकीन काही आलं इथून डस्ट उडते बा, म्हणून आपण इकडं खिडक्या काही लावल्या नाही. म्हणून मग इकडं खिडकी नाही लावली, इकडंच लावली छोटीवाली. तिथं आहे थोडंसं इकडं बाल्कनी वाढवली आहे थोडीशीच फक्त किंचित. आणि जास्त की काढून राहते फक्त अशा लावासाठी आहे. मग त्याला प्लास्टर केल्यावर ते बसून जाते. तिकडं पाणी याचं काम नाही, याची झडप आली. इकडं आपलं म्हणजे घराचं मटेरियल टाकून गिट्टी इथे तर येते होती. इथं इटाचे तुकडे म्हणजे वेस्ट माल नाही इटायचा. आणि तिथं आपली इटाची थप्पी राहीन येतही रेती होती, तिथं सलाती होत्या. आणि यातून असं स्लॅबवर मटेरियल आहे म्हणत अजून. इथं झाडं होते ते तोडली, हो तोडा लागली का, कारण जागाच नसल्यावर आपल्याला. इकडं मग काही झाले रस्ता सोडलेला आहे, लई मोठी गल्ली सोडली, तेवढा काही विषय नाही. हे बोरीचं झाड होतं बोराचं नाही, हे सुद्धा तोडलं. जे आपल्या भीतीला त्रास होऊ शकत होता ते जिथं जामात झाड दिसतं ते सुद्धा तोडायला म्हणजे मुळं मग भीतीले क्रॅक पडत होते, त्याची वेळेला चढायला लागली आत्तापासून. मग ते तोडायला लागलं, काही विषय नाही. यायची वेळ इकडं बढिया लागूनच आहे. इकडून पण जागा सोडून आहे, थोडी सोडाच लागते कोणाला झालं गल्ली म्हणून. चला आपलं प्लास्टर काही कारणास थांबलेलं आहे, कारण की बाबाची तब्येत जेव्हा आपलं लग्न होतं तेव्हा तुम्हाला आता बाबा तर आपले काही दिसले नसतं. तेव्हा म्हणजे कसं बिमार होते, दवाखान्यात एम्समध्ये नेणं सुरू होतं. तर बाबाला नेलेला होता कॅन्सरची ट्रीटमेंट सुरू होती सारखी नाही का 3-4 महिने. मग नाही का ट्रीटमेंट चालू होती. तर मग नाही का बाबाची तब्येत लई झालेली होती, तर मग घरीच होते, बाजूवरच राही. तर मग नाही का आत्ता ते 1 महिना होत आलेलं आहे मरण पावलेले. त्याच्यानं म्हणून आता प्लास्टर कसं करायचं म्हणलं, आता आम्ही प्लास्टर करणार ना, उरलेलं काम पुढच्या वर्षी करणार आहोत. तर आता प्लास्टर हे ते बाकीचं नाही का पुढच्या वर्षी करणार आहोत. लाईन फिटिंग आहे पुढच्या वर्षीच करणार आहोत, म्हणजे दिवाळीच्या बाद नाही का. आता आमचं एवढं काम झालेलं आहे फिनिश. तर मग पूर्ण काम कंप्लीट झाल्यावर A to Z तुम्हाला दाखवणार आहे, फुल होम टूर.
चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असे ब्लॉग पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम ID ला फॉलो करा. चला मग बाय.